चल का जरा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. काय नाही त्यांना काय नाही ते काय कॉमेडी अंपाय नाही ठेवलेल्या बायकोचे पोरं आहेत. काय हे पंडित सर हे पट्टराणी ही पट्टराणी असतं ना ही राजाचे लाडकी बायको असलेलं पट्टराणी म्हणतात. येस चला पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात होईल. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिली जोडी दाखल सादर महेश आणि हिमांशु आणि कृशल बंडा मात्रे. अच्छा अच्छा सुजल बंडा. चला पहिला गोलंदाज पहिले षटक प्रगती पथावर केलवणे संघाचा पहिला. चला राकेश ठाकूर चला स्पीडअप करा प्लीज. 3 षटकांची मॅच असेल. सेमीफायनल नंबर 1 म्हणजे एकच सेमीफायनल होईल. फायनलला पोचलाय तो ज्यानं गॅब्रिएलनं मात्र क्लीन बोर्ड केल्यानंतर त्याच्यानंतर चला राकेश ठाकूर पहिलं षटक प्रगती पदावर. अजित निकम सर आज रात्रभर ज्याने अतिशय अफलातून खरं म्हणजे त्यांचा ख्वाईस. लेग अंपायर परेश पाटील. 2 मॅचेस आहेत सेमीफायनल आणि अंतिम फेरी मेगा फिनाले. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. ओहो पहिला चौकार दमदार टायमिंग बॅकफुट पंच आणि मिळते 4 धावा. येस अतिशय नेत्रदीपक फटका फलंदाज हिमांशु पाटील माळी. येस बिनबाद 4. राकेश ठाकूर चला स्पीडअप करा प्लीज. अंपायर खरं म्हणजे चला फार उशीर होत आहे. हो हो स्वीप करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर केलवणे त्यांच्या विरोधात यजमान विरुद्ध पाहुणे गणेश कृपा बालई. या स्पर्धेचे दमदार आयोजक सुशांत तांडेल यांची ही टीम. ओहो येस पुन्हा एकदा स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भर संघाचा टोटल स्कोर झाला 5 वर. बिनबाद 5 5 फनन मिड ऑन कव्हर पॉइंट. लेग अंपायर परेश पाटील. मेन अंपायर अजित निकम सर फ्रॉम बदलापूर. पुन्हा एकदा चेंडू दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. वैध मारा. राकेश ठाकूर वेल बोल्ड राईट आर्म राहून दे विकेट. याच्यात पेस नाही फक्त जागेवरून गोलंदाजी करायची आहे. ते जमते 2 ते 3 बॉलचा स्टार्ट. 4 रन 4 रन्स. दमदार टायमिंग मिड ऑफच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा जबरदस्त टायमिंग शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 9 वर 9 फनन बिनबाद 9. दमदार सलामी. नाही नाही चला काय व्हॉट हॅपन. शू नाही नाही नक्कीच. हो हो येस पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी 4 रन्स. जबरदस्त टायमिंग. संघाची धावसंख्या 13 वर 13 रन्स. हे भंगारवाले येतात ना भंगारवाले बाटल्या बिटल्या उचलणारे त्यांचं लक्ष नव्हतं. चालला होता कचरा घेऊन जाता त्यांनी ट्रॉफी टाकली मॅन ऑफ द सिरीजची. नंतर बोंबा बोंब.
हो येस, पुन्हा एकदा वाईटचा इशारा, स्वेद मारा. धावा झाल्या 14 वर. पहिल्या षटकात दमदार सलामी, अफलातून सुरुवात, दमदार सलामी. वेल बिगन, इट्स हाफ डन. ओहो, आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला झेरो आणि षटक क्रमांक म्हणते पहिलं फिनिश. 6 चेंडू 14 धावा, असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, पहिल्या षटकाची समाप्ती इतिश्री. चला बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर म्हणजे मध्यम गती गोलंदाज. या पिचवर लेग स्पिन चेंडूला कट शॉट किंवा रिवर्स खेळला तर चालला असता. मग जो शेवटचा चेंडू होता तो कव्हरमध्ये खेळण्यापेक्षा जर कट शॉट खेळला असता तर हिमांशू माली यशस्वी झाला असता. नक्कीच जर मॅटिंग नसते, मॅटिंग तर कदाचित एवढा स्कोर झाला नसता. मॅटिंग आणि याच्यात फरक आहे ना हो. एक कृत्रिम आहे, ते नॅचरल आहे. बरं की नाही, तरुण बांधून. एखाद्या बाईला मेकअप कसा करतात, जरी काढली असली तरी पण त्याला रंगरंगोटी करून चेहरा चमकवतात. राईट हो द विकेट. हो येस, पुन्हा एकदा ग्लान्स करायचा चेंडू गेलाय लेग स्लिपला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली म्हटते 15 वर 15 रन्स. फलंदाज बाद आहे का? येस, बॅट्समन इज आउट. काय येस, सगळीकडे बघतो मी, टेन्शन नाही घेऊ. चला बॉलिंग मार्क होत आहे. राईट हो द विकेट. पंडित सर, बरेच समालोचक मी ऐकले, त्यांना स्मृती हा शब्द अजून व्यवस्थित येत नाही. चांगले चांगले कॉमेंटेटर, मी कोणावर टीका नाही करत. तुम्ही जर 6-6, 5-5 जर तुम्ही पेन घेता तसं त्याप्रमाणे लँग्वेज पण तुम्ही द्यायला पाहिजे. बरोबर की नाही पंडित सर? तुमची वाणी चांगली पाहिजे हो. पुन्हा एकदा हो येस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. येस, रेफर्ड. प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. पंडित सर मात्र त्यांना अपवाद नाही. साईड लाईन नाही म्हणजे पंडित साहेब आपण टीका कोणावर करत नाही ना, आपली टीकाण्याचा आपल्याला अधिकार पण नाही. ज्याचं त्याचं या शेवटी आणि बस समजायला पाहिजे. आता तुम्हाला जर फिल्डिंग समोरच्या बाजूला मारल्या, कुठं मारलाय, कव्हरला मारलाय, एक्स्ट्रा कव्हरला मारलाय, सांगायला पाहिजे ना. नुसतं मी 100 टुर्नामेंट केल्या, 900 केल्या, काय फायद्याचा? काय उपटले तुम्ही? मला कॉन्फिडेंट आहे. मग आता आम्ही किती सांगायला पाहिजे? 1982 ते आतापर्यंतचा प्रवास बोला. आता मोजा तुम्ही टुर्नामेंट किती असते. हा दीपेश, त्याची ती त्यावेळी वेगळी होती. जगदीश ठाकूर असायचे आमच्या समवेत. 4 त्यांच्या बाजूला, 4 आमच्या हातात. लय मजा यायची हो तेव्हा. काय तिथं ते वेगळी त्या ग्लॅमर होता ना हो. तेव्हा पाय स्पर्धा व्हायच्या नाही ना. दीप्याचे त्यावेळी रतनबुवा स्पर्धा पण त्याच्यासमोर फ्लॉप होती त्या टायमाला. एवढं त्याचं ग्लॅमर होतं. अहो महाड लोक, अलिबागून लोक यायची. अहो एक तर सांगतोय मी, आम्ही 50-50 वर्गणी काढून टेम्पो करायचो हे स्पर्धा बघण्यासाठी. बसून बघायचे बिचारे, फटाके टाकायचे अंगावर. अहो लघवीला जायचे पंचायत, कॉमेंटेटरने केलं. येस, अनफिल्ड तुम्हाला सर्वस्व अधिकार आहेत. येस येस, बरोबर आहे. येस, त्यांचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. हॅलो, तुम्ही असं नियम आहे की जर इथे लाईव्हला दिसलं नाही तर जो अनफिल्ड डिसिजन पंच देतील तो तुम्हाला मान्य करायला पाहिजे. येस, मान्य करावा लागेल. येस, ऑनफिल्ड त्याला ॲज पर लॉ तसाच आहे. हे त्यांना पूर्ण अधिकार आहेत. ज्यावेळी आपल्याला फुटेज नसतात अवेलेबल.
कुठे गेला भाचा? सुशांतचा भाचा आज मात्र काय ते हो काय ते फोम आहे का? स्प्रे आहे का फोम आहे? कलर स्प्रे. अच्छा अच्छा. ओमकार शेटे पण मोबाईल घेऊन बसतात. त्यांना मोबाईल काढून घ्या बघा कॉमेंट करतात का ते. हा इष्टे देणार ते. त्यांचं काय माहीत आहे असं प्रसंगानुरूप त्यांचं येण्या जोक नसतात. कसं ते ते माणसाकडे पाहिजे हो. तुम्ही सगळं मोबाईल काढून तुम्ही वाचणार हे करणार ते करणार. हॅलो सर, तुम्ही नैसर्गिक सगळा करता. नाही आमचं तुमचं सर्व नॅचरल आहे हो सर. आमचं सगळं पिंडच तेच आहे. पण नुसते बॅट धरलं सामान तर नाही धरलं ना पण. बरोबर की नाही? बॅट धरली फक्त. सौरव करा बरोबर की नाही? चला बोलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. हो यस पुन्हा आता जबरदस्त ऑन ड्राईव्ह मिडॉनला यस गुंगारा दिला. चेंडूनी चकमा दिला बघूया. चेंडू झाला सीमारेषेबाहेर. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या फैलावली. धावांना आकार 23 धावा 23 रन्स. चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या. कुठलेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी शाश्वती अथवा गॅरंटी देऊ शकतो. बघा मगाशी 64 धावा देखील 66 धावा चेस झाल्या. पहिल्या सामन्यामध्ये मोरा आणि कोण होता? बोरी बोरी. हो हो यस पुन्हा एकदा चॉप केलं बघूया. चांगलं टायमिंग बॅकवर्ड पॉइंटला. अगेन दॅट शुड बी 4 रन्स. संघाची धावसंख्या 27 रन्स. हो येस ऑनसाइड मिड विकेट. मोहम्मद अझरुद्दीन सारखा हा मोहम्मद अझरुद्दीन असे फटके गळायचा. संघाची धावसंख्या 31 धावा. सुजल बंडा. रन्स. विकेट नाही ना अजून गेली. 1 बाद 31. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो येस पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त झाला तिसरा चौकार. 35 धावांचा डोलारा. धावांची गंगाजली. धावांची बरसात. 35 फॉर नन बिन बाय 1/35. चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या अधिकतम उदंड व्यापक अपरिमित. 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क पर तैयार. विद्यमान सामना बालई. हो हो यस पुन्हा एकदा मिडॉनला. चांगले फिल्डिंग आणि फलंदाज म्हटलं शेप आहे का? आणि बॅट्समन इज आउट. दुसऱ्या विकेटचा बदन. दुसरा गडी गारद. दुसऱ्या विकेटची एक्झिट. दुसऱ्या विकेटचा करदा बाय. दुसरे विकेट पाय उतार. दुसरा गडी गारद. दुसऱ्या बळी. सेकंड विकेट कोलॅप्स्ड. संघाची धावसंख्या 2 बाद 35. 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारा बॅट्समन टू डाऊन द फलंदाज अमर पाटील.
दुसरा निजून गेला तरी तिला सुद्धा नाही म्हणजे कमाल आहे. राईट राऊंड द विकेट. विश्व हो हो चांगली डिलिव्हरी पुन्हा एकदा. डाकी कधी पण ना जोडीदार असतो ना, जोडीदार त्याला आपला जोडीदार कोण आहे हे स्पर्श जरी झाला ना तरी समजतं हा आपलाच माल आहे. बरोबर की नाही. हो हो येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू झाला टॅप. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झाली 39 फॉर 39. अजून बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहे. शेवटचा षटक प्रगती पदावर अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल. स्लॉग ओव्हर 3 बॉल्स टू गो इन दी थर्ड ओव्हर. 39 धावा. हो 43 रन्स. मॅटवर माळीसर भरपूर धावा होतात नाही. कारण का चेंडू स्पिन होत नाही, स्विंग होत नाही. स्पिन होत नाही, स्विंग होत नाही आणि चेंडू सुसाट निघून जातो ना. जमिनीवर कसा चेंडू जरा अडतो आणि हे कसं गोटा आहे ना. चला लास्ट डिलिव्हरी म्हणते शेवटचा अंतिम अखेरचा 1 बॉल 1 बॉल टू गो. बस क्या बात आहे. दिल्ली अरोळी. चला आणि हा शेवटच्या चेंडूला चौकार. संघाचा टोटल स्कोर झालाय 47 आणि बरोबर 16 धावांचं इक्वेशन. सोलत्रिक 48. चला 48 धावांची गरज. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. केलवणे संघाची पहिली सलामीची जोडी अमर आणि कांता. हे काय असलं नाव आहे रे. अमर कांता. कृषल पाटील ना. तर कांता यांनी सलग 3 चौकार मारले. 10,000 रुपयाचा कॅश प्राईज कोण देणार. 500. अच्छा अच्छा. हो येस आउटसाइड द लेग स्टिक. पहिला चेंडू वाईटचा इशारा. त्यांचा कार्यक्रमाचा अजून चेक आलाय नाही म्हणून 500. येस येस. बरोबर. रोख आहे की जीपे आहे. येस कॅश आहे. जर सलग 3 चौकार मारले 100 ला काय काय. जाऊ द्या लावता तर मला बोलतो. चौक्याला प्रत्येक 100 कोणी मारा ना. फक्त कांता. अच्छा अच्छा कांतावर फक्त जीव आहे.
आणि तुम्ही कोणाला लावले? कांतालात ना? बस. अच्छा अच्छा, येस. कांता इज अ आर्टिस्ट. 100 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक चौकाराला आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज. टोटल चौकार सलग 3 चौकार आणि 1 चौकार सहील शेख. हो हो, येस. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केलाय. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. येस, राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा डॉट बॉल. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. भारत अतिशय. पाटील वय वर्ष 40. येस, भारत पाटील. येस, पुन्हा एकदा दमदार टायमिंग, दमदार फटका. लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून नेत्र दीपक, नयन रम्य, नयन मनोहर. अतिशय लावण्य सुंदर फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 6 वर 6 रन्स. बिनबाद 600. दमदार सलामी. प्रति षटका मागं 16 धावांचं इक्वेशन. टार्गेट अस्किंग रनर तुम्हाला चेस करायचं आहे. टार्गेट नक्कीच कटिशन आहे, छोटी क्रिकेट आहे. हो येस, आउटसाइड द हाफ स्टंप पुन्हा एकदा निघून गेलाय, परंतु चेंडू असेल डॉट बॉल. पंचा अजित निकम. फेल डिलिव्हरी. वैध मारा. पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. संघाची धावसंख्या 6 वर. अजूनही बॉल. हो येस, पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा आउटसाइड द हाफ स्टंप उजव्या इष्टीच्या बाहेरून. डॉट बॉल. येस, 1 to go म्हणजे हा शेवटचा बॉल. बॉलिंग आणि पहिलं षटक फिनिश. पहिल्या षटकात धावाल्या फक्त इनमिन. 6 धावा. दमदार गोलंदाजी केली. अतिशय भेदक मारा आणि प्रतिस्पर्धी संघ गेला बॅकफुटवर. सर दशरथ सर, चेंडू वाईड गाईडलाईनच्या जवळपास टाकला नाही. त्यांचा फुटवर्क होत नव्हता येस, फलंदाजाचा. नक्कीच फुटवर्क नाही त्याच्यामुळे कदाचित नाही. गोलंदाजी पण चांगली झाली हो. परंतु फलंदाजाचा फुटवर्क पाय हलत नव्हते. अंडरआर्मचं टुर्नामेंट आहे. नाही, अंडरआर्मची टुर्नामेंट खरं म्हणजे याच्यात तुमची दृष्टी आणि फुटवर्क, बदल आलित्य आणि तुमचे व्हिजन ही चांगली पाहिजे, तरच तुम्ही हे अंडरआर्म क्रिकेट खेळू शकाल. ओरामध्ये चालू शकतंय. बॉल निघून जातो, तुमच्या गोट्या तिकडे उडती, तुम्हाला पत्ता लागणार नाही स्टंपच्या माग. फार स्पीडअप आहे. येस, पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला चांगला चेंडू बघूया. आणि नवीन गोलंदाज बॉलिंग मार्को तयार. 1+4 5 रन्स. धावा झाल्या 11 रन्स. असाच न्यूझीलंड संघ हरला होता फायनलमध्ये. आणि प्रशांत माळी सर, न्यूझीलंड नेहमी आपल्याला डोकेदुखी असते. तो भले दुसरे असतात, त्याला दुसरे हरवते, पण ते आपल्या इंडिया नेहमी नडतो मित्र. असे बरेचसे सामने त्याने आपल्याला तोंडाला अक्षरशः फेस आणलेला आहे. हो, चांगला फटका. ज्याला अशी शिटी जर वर्गामध्ये मारली तर मार कायची पाहिजे नाही. बाबा तुम्ही तिकडे घेऊ नका बोरांनो, हे फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित ठेवा. आता काय सुखसुख बिकसूर आले सगळं तर मोबाईल आहे, बरोबर की नाही टाकी सर? सगळे गुप्त मेसेज व्हॉट्सअप आहे, चॅटिंग आहे. येस, हा मग खराच बाबा आहे. केलवणे वाले तुम्ही मारा, नाही तर तुम्हाला खराच बाबाचं व्हायग्रेचं कुटिंग कुठ द्यायला लागेल. काय चालत त्याचं एक एक औषध होतं ना. व्हायग्रे खलबत्ते कुटायचा म्हणतो तुर्कीचं मध आहे. काय चाले एक एक असं चालं बघूया.
ओहो चांगली डिलिव्हरी. डाकी स्वर्गामध्ये इंद्रदेवाने जेवढी मजा नशील मारली तेवढी ह्या खरात बाबांनी मारलेली आहे. ओहो स्वीप केलाय. हॅलो. चला षटक क्रमांक दुसरं फिनिश. मगाचा चेंडू जो सोडला तो आत्ताच्या काळातील 90% खेळाडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला का सोडून देतात. Yes, नक्कीच. आणि मग जर लेग स्पिन चेंडू फिरला का ट्रिपलच हिट होतात. Yes, नक्कीच. जसं ओरमला सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. घडतात. चला शेवटचं षटक प्रगतीपथावर अंतिम आखेचं. धावा झाल्या 12 चेंडू आणि 20 धावांनी जिंकण्यासाठी पाहिजे म्हटते. अजूनही 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावांची गरज. साईचूक 24 म्हणजे जवळजवळ आयोजकांना मात्र दमदार प्रदर्शन. आज मात्र सुशांत तांडेल हे चला खेळ चॅनल. चला चला कांताचे किती चौका झाले. कांताला 700 रुपयाचा कॅश प्राईज आहे. एकच केलाय का म्हणजे 100 रुपये मिळणार. तर तुमचे किती. तुमचे काहीच नाही. तुमचे 3 चौकार मारले तर म्हणजे अजून चान्स आहे. नाही पण यांचे 100 रुपये गेले ना. आता त्याने 100 रुपये लावले होते ना. बॅटिंग वाल्यांना पॅनल्टी. का रे बाबा काय कसली. प्लेअर आतमध्ये आला होता का. येस त्याच्यामध्ये 2 धावाची पॅनल्टी आहे. चला आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. एक तर चला दुष्काळ. 28 पाहिजे अजून. 6 मध्ये +2 30 धावा पाहिजे. येस कांता तुम्ही जर 3 चौकार मारले 2 अजून मारले तर तुम्हाला 500 रुपये आणि त्यांचे 200. अजून एक मारायचं आहे. अरे घे डिफेन्सिव्ह स्ट्रोक. येस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खरं म्हणजे हे असं डिफेन्सिव्ह केलं काय तुम्हाला मिळणार आहे. माळी सर अटॅक करावा लागेल नाही का. मोठी चुईला जेव्हा प्रीमियर लीग झालं होतं ना तेव्हा समर्थने असा गेम केला होता. समर्थने असा गेम केला होता की जेव्हा चैतन्य बॅटिंगला आला का सर्व प्लेयर बाउंड्रीला ठेवले जायचे आणि त्याच्यानंतर करण मडवी आला का सगळे प्लेयर जवळ यायचे. 19 रन्स म्हणजे सिरीज साठी चैतन्य पाटील जवळ अजून होता, पाहिजे पण त्याला म्हटलं run करता 19 आले पाहिजे. नाही. आणि मग समर्थ मॅन ऑफ द सिरीज झाला. मग 19 पाहिजे ना अजून. चार मध्ये 19 नाही. समर्थ आहे ना प्रशांत माळी. समर्थ हा लय धूर्त माणूस. त्याच्याकडे असे गेम प्लॅन होते ना. चार मध्ये 19. 4 balls to go. रिक्वायर 19 रन्स. चला रायना महोदय विकेट तयार. या राहिले बॉल 3 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. चला फायनलच्या टॉसचा जुगल. चला 2 बॉल बाकी आहेत. जवळजवळ चित्र स्पष्ट झालेले आहे. बघूया बालई संघ गेलाय फायनल अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. सर असं डिक्लेअर करू नका कारण का अंडरमध्ये अनेक वेळा नो बॉल पडून अच्छा झालेला आहे चमत्कार. ते देखो आता काय चमत्कार ना सांगा मला. चला प्लीज या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. आता फक्त 1 बॉल आहे ना तो. अच्छा अच्छा नाही नाही तसं नाही असं नाही. म्हणजे फकीर की जवान. अच्छा फकीर बी करणार आहे बाबा. चला नवीन बॅटर. सर माझं असं मत आहे की समालोचकांचा पण तो हे ठेवायला पाहिजे कॉम्पिटिशन. कोणी अख्ख्या स्पर्धेमध्ये नाही 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 आणि नाही मग त्यांना एक बक्षीस द्यायला पाहिजे. नाही असं नाही ते संपन्न